Hallelujah. 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 हरीश महाराज की जय, हरीश महाराज की जय, हरीश महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आपको स्वागत करती हूँ। प्रभु यीशु के नाम में सर्वांचं स्वागत करते। प्रभु को धन्यवाद देते। प्रभु आज 5वें दिन में उपवास करने के लिए सहायता किया आणि प्रभूला धन्यवाद देते की आज 5वें दिवशी प्रभु ने उपवास करण्यासाठी सहायता केली। प्रभु का वचन कहता है कि हमें उपवास करना चाहिए आणि प्रभूचं वचन म्हणतं की आपल्याला उपवास केला पाहिजे। पढ़ेंगे योएल अध्याय 1, आपण वाचू योएल अध्याय 1 और उसका 14 से लेके 16 तक आणि त्याचं वचन 14 पासून 16 पर्यंत। योएल चैप्टर 1 वर्स 14 to 16 आणि योएल अध्याय 1 त्याचं वचन 14 ते 16 पर्यंत। योएल चैप्टर 1 योएल अध्याय 1 14 to 16 आणि 14 ते 16 पर्यंत। उपवास का दिन ठहराओ, महासभा का प्रचार करो, पुरोहितों को वरन देश देश के रहने वालों को भी अपने परमेश्वर यहोवा के भवन में इकट्ठा करके उसको दुहाई दो। उस दिन के कारण हाय, क्योंकि यहोवा का दिन निकट है, वह सर्वशक्तिमान की ओर से सत्यानाश का दिन होकर आएगा। क्या भोजन वस्तुएं हमारे देखते नष्ट हुई? क्या हमारे भोजन परमेश्वर के भवन का आनंद और मगन ज्यादा नहीं रहा? उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांना व देशात राहणाऱ्या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा। त्या दिवसाबद्दल हायहाय करा। भयंकर दिवस, परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे। सर्व समर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे। आमच्या डोळ्यांनी देखत आमचे अन्न काढून घेतले नाही काय? आमच्या देवाच्या मंदिरातील आनंद व उत्साह नष्ट झाले नाहीत काय? आमीन। तो हम यहाँ देखते प्रियो की जोएल एक परमेश्वर का भविष्यवक्ता होने के कारण वो हमें आज भी, जैसे कल हमने भी देखा कि जोएल दूसरे अध्याय में हमने देखा कि दूसरे अध्याय का हमने 15 से देखा कि हम सियोन में क्या करो, उपवास जाहीर करो। आणि काल आपण बघितलं योएल अध्याय 2 त्याचं 15 पासून की सियोनात काय करना वाजवा, तिथं उपवासाचा दिवस नेमवा। परमेश्वर के घर में उपवास करना जरूरी है। याचा अर्थ की देवाच्या घरामध्ये उपवास करणं फार गरजेचं आहे। उपवास प्रार्थना एक ऐसी पवित्र सभा है आणि उपवास आणि प्रार्थना एक अशी पवित्र सभा आहे जिसमें लोग आकर पवित्र हो जाते हैं आणि ज्याच्यामध्ये लोक येऊन पवित्र होतात। और इसीलिए शैतान बिल्कुल नहीं चाहता कि हम पवित्र हो जाए आणि म्हणून शैतानची बिल्कुल इच्छा आहे की आपण पवित्र व्हावं, क्योंकि वो अपवित्र है। का कारण की तो अपवित्र आहे। अपवित्र पवित्रता के सामने खड़ी नहीं रह सकती आणि अपवित्रता पवित्रते समोर उभी नाही राहू शकत। इसीलिए वो मसीहों को अक्सर उपवास करने के लिए मना करता है आणि म्हणून तो ख्रिस्ती लोकांना उपवास करण्यासाठी मना करतो, चर्च में आने के लिए रोकता है, चर्च मध्ये यासाठी आठवडा टाकतो। ये बातें हमने कल ऑलरेडी देख ली थी आणि या गोष्टी आपण कालच बघितलेल्या होत्या। आज भी वो पहले अध्याय में भी यही कहता है कि उपवास का दिन ठहराओ आणि आज पण पहिल्या अध्यायामध्ये तो म्हणतो की उपवासाचा एक दिवस नेमा। यानी परमेश्वर चाहता है कि हम उपवास करें, म्हणजे देवाची इच्छा है कि आपण उपवास करावा। और महासभा का प्रचार करो, यानी उपवास एक ऐसा सभा है जिसे महासभा कहा गई है। परमेश्वर का पवित्र सभा करी गई है जिसमें लोग आकर क्या करे, पवित्र हो जाए। आणि सीधे दिले की पवित्र मेळा भरवा, म्हणजे जी सभा आहे, जो मेळा आहे तो पवित्र आहे, ज्याच्यामध्ये लोकांनी उपवास करतात ते पवित्र होतात। और लिखा है पुरोहितों को वरन देश देश के रहने वाले लोगों को भी इकट्ठा करो, आणि इथे दिले वडिलांना पण आणि देशामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना पण जमवा। तो उपवास एक ऐसा परमेश्वर ने आज्ञा दी है जिसमें लोग इकट्ठा होना जरूरी है आणि उपवासाची देवाने एक आज्ञा दिलेली आहे की ज्याच्यामध्ये लोक एकत्रित होणं गरजेचं आहे। लोग इकट्ठा होकर उपवास करें आणि लोकांनी एकत्रित व्हावं आणि एकत्रित होऊन त्यांनी उपवास करावा। परमेश्वर को पुकारे आणि देवाला आरोळी मारावी। लिखा है कि वो परमेश्वर को क्या करे, दुहाई दे, आणि इथे दिले त्यांनी परमेश्वराकडे आरोळी मारावी। क्यों दुहाई दे आणि का देवाला आवाज द्यावा? परमेश्वर के भवन में अन्न सामग्री नहीं रही, आनंद नहीं रहा, वो उसका जो भवन का जो मगन है वो जाता रहा। आणि का देवाला आवाज द्यायचा? कारण की देवाच्या मंदिरामध्ये अन्न सामग्री राहिली नाही, जो आनंद होता तो निघून गेलेला आहे। इसीलिए अगर हम प्रार्थना करेंगे, हम परमेश्वर को पुकारेंगे, तो परमेश्वर क्या करेगा, फिर से उसके भवन में अन्न रहेगा और फिर क्या होगा, आनंद रहेगा। आणि म्हणून आपण देवाकडे आरोळी मारू, देवाला आवाज देऊ, तो देव काय करेल, पुन्हा त्याच्या भंडारामध्ये, त्याच्या घरामध्ये अन्न सामग्री देईल आणि आनंद उत्साह देईल। तो अन्न सामग्री मतलब क्या, परमेश्वर का वचन। आणि अन्न सामग्री म्हणजे काय, देवाचं वचन। आज संसार में बहुत जगह में कलीसिया तोड़ी जाने के कारण लोग को वचन नहीं मिल रहा है आणि आज जगामध्ये खूप सारे मंडळ तोडल्यामुळे लोकांना वचन भेटत नाहीये। प्रार्थना के लिए रुकावट करने के कारण लोग इकट्ठे नहीं हो पा रहे, वचन सुन नहीं पा रहे आणि प्रार्थनेसाठी अडथळे आणतात, त्यामुळे लोक एकत्रित होऊ शकत नाही, वचन ऐकू शकत नाही। तो इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हम अगर प्रार्थना करेंगे तो परमेश्वर की कलीसिया रहेगी, परमेश्वर की कलीसिया में वचन बताने वाले प्रभु के दास रहेंगे।
आणि म्हणून आपण जर प्रार्थना केली देवाची मंडळी राहील आणि देवाच्या मंडळीमध्ये देवाचं वचन सांगायचं त्याचे दास राहतील. तो प्रभु के दास ही है जो वचन बताते हैं. आणि देवाचे दास आहे जे वचन सांगतात. प्रभु ने उन्हें एक अनुग्रह किया है, कृपा प्रदान किया है वचनों का अर्थ और समझाने के लिए. आणि देवाने त्यांना एक कृपा केलेली आहे आणि देव का त्यांनी वचनाचा अर्थ लोकांना समजावा और उनको अन्न खिलाए. आणि त्यांना अन्न चालवा. जब परमेश्वर ने पतरस को, यीशु मसीह को चरवाहा नियुक्त किया तो उसने क्या कहा? मेरे भेड़ों को क्या कर? चरा, यानी खिला. आणि प्रभू यीशुने ज्यावेळेस पेत्राला मेंढपाळ म्हणून नियुक्त केले त्यावेळेस त्याला काय म्हणलं की तू माझी मेंढरे चाल. तो खिलाने से, वचन सुनने से, वचन खाने से मसीह लोग क्या होते हैं? स्ट्रॉन्ग हो जाते हैं, प्रभु के लिए मजबूत होते हैं. आणि वचन ऐकल्याने आणि ते खाल्ल्याने ख्रिस्ती लोक प्रभूसाठी मजबूत होतात. तो वचन बताने वाला ही नहीं रहेगा तो, आणि वचन सांगणारच नसलं तर, है ना. इसीलिए कलीसिया में प्रभु के दासों के लिए उपवास करना, वचन बताने वालों के लिए उपवास करना जरूरी होता है. आणि म्हणून मंडळीमध्ये देवाच्या दासांनी आणि लोकांनी उपवास करणं गरजेचं असतं. कलीसिया बनी रहने के लिए उपवास करना जरूरी है. आणि मंडळी तशी बनून राहण्यासाठी उपवास करणं गरजेचं आहे. कलीसिया है इसलिए आप लोग यहाँ पे हो. आणि मंडळी आहे म्हणून तुम्ही लोक इथे येता. अगर कलीसिया नहीं रही तो कहाँ इकट्ठे होगे? आणि जर मंडळी नसेल तुम्ही कुठे एकत्रित व्हाल. तो इसीलिए अपनी कलीसिया सुरक्षित रहने के लिए, अपनी कलीसिया प्रभु थामे रखने के लिए, उसको ऊपर कोई अटैक न होने के लिए हम क्या करना चाहिए? एकत्रित होकर प्रार्थना करना चाहिए. आणि आपली मंडळी सुरक्षित राहावी, देवाने आपल्या मंडळीचं संरक्षण करावं, तिच्यावर कुठलाही हमला होऊ नये शत्रूचा, म्हणून आपण एकत्रित होऊन उपवास करून प्रार्थना केली पाहिजे. साथ में कलीसिया में लोग इकट्ठा भी होना चाहिए. आणि त्याच्याबरोबर मंडळीमध्ये लोक एकत्र पण झाले पाहिजेत. आज ऐसी जगह है जहाँ कलीसिया नहीं है, लोग इकट्ठा होना चाहते हैं, और यहाँ कलीसिया है लेकिन लोग इकट्ठा नहीं होना चाहते. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की जिथं लोकांची एकत्रित व्हायची इच्छा आहे परंतु त्यांना मंडळी नाही आणि इथं मंडळी आहे तर लोक एकत्रित होत नाही. तो हमें आज प्रार्थना करना चाहिए कि कलीसिया में लोग इकट्ठे भी हुए. आणि आपल्याला प्रार्थना केली पाहिजे की मंडळीमध्ये लोकांनी एकत्र व्हावं. और हमने कल ही देखा कि इकट्ठे होने से हम परमेश्वर के भवन में आने से क्या होते? पवित्र हो जाते हैं. आणि कालच आपण बघितलं की आपण एकत्रित झाल्याने देवाच्या मंदिरात आल्याने आपण पवित्र होतो. तो इसलिए प्रियो, जैसे आज हमारा उपवास है तो हमने कल उपवास में एक पाप देखा था, एक गलती देखी थी. वो कौन सी थी? डर. आणि जसं प्रियांना आज आपला उपवास आहे आणि काल उपवासामध्ये आपण एक जे पाप बघितले, जी चुकी बघितली ती कोणती होती? भीती. तो आज हम उपवास प्रार्थना में ऐसा पाप देखेंगे, कैसी गलती देखेंगे जो सारे मसीह मोस्टली होता है, मसीह करते हैं, और जिसके कारण ये छुपा हुआ पाप है. एक ऐसा पाप है जो छुपा हुआ है और मसीह लोगों को लगता है कि ये कोई गलत नहीं है. आणि आज आपण उपवास प्रार्थनेमध्ये असं पाप बघणार आहोत जे ख्रिस्ती लोकांमध्ये लपून असताना ते सगळे ख्रिस्ती लोक करतात आणि त्यांना वाटतं हे करणं काही चुकीचं नाही. हम इस उपवास में ऐसे पापों को देख रहे हैं जो छुपे हुए हैं अंदर. आणि आपण उपवासामध्ये असे पाप बघू जे आतमध्ये लपलेले आहेत और प्रभु उनकी उल्लंघना कर रहा है आणि देव त्यांना विरोध करतोय. तो आज हम देखेंगे मत्ती अध्याय 12, आपण काढू मत्ती अध्याय 12 उसका 33 से लेके हम 37 तक पढ़ेंगे. आणि त्याचं वचन 33 ते 37 पर्यंत आपण वाचू. मत्ती 12 मत्ती अध्याय 12 33 से 37. आणि त्याचं वचन 33 पासून 34 पर्यंत. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. आहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भंडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भंडारातून वाईट गोष्टी काढतो. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. हम पहला आज हम यहाँ देख रहे हैं कि यीशु मसीह ने कहा बात, यानी हमारे मुंह से निकलने वाली भाषा, शब्द. आणि इथं प्रभू यीशु म्हणाला की आपल्या तोंडातून निघणारे शब्द, हर एक बात का प्रभु को लेखा देना पड़ेगा. आणि प्रत्येक गोष्टीचा प्रभूला हिशोब द्यावा लागेल. हमारी ही बातों के कारण हम निर्दोष और हमारी बातों के कारण हम दोषी ठहराए जाएंगे. आणि आपल्याच बोलण्यावरून आपण निर्दोष आणि आपल्याच बोलण्यावरून आपण दोषी ठरवले जाऊ. तो प्रभु ने कहा जो लोग निकम्मी बातें कहते हैं उन्हें किसकी संतान कहा है? सांप की संतान कहा है. आणि प्रभू यीशु म्हणाला जे जो लोक वाईट शब्द बोलतात त्यांना सापाची पिल्ले म्हणण्यात आलेले आहे. तो लिखा है कि जो मनुष्य के मन में होता है आणि जे तिथे जे मनुष्याच्या अंतःकरणात असतं वही मुंह से निकलता है.
आणि तेच तोंडातून निघतं. है ना? तो हम एक दूसरे के साथ बात करते समय, हम प्रभु के साथ बात करते समय, प्रभु के विषय पर बात करते समय, एक दूसरे के विषय पर बात करते समय हम क्या बात करते हैं, कैसे बात करते हैं, यहाँ प्रभु हमें खास चौकसी करने के लिए कहता है. आणि आपण प्रभूशी बोलतोय किंवा एकमेकांशी बोलतोय, प्रभूबद्दल किंवा लोकांबद्दल आपण काय विचार करतो, काय गोष्टी बोलतो, ह्याच्याबद्दल देव आपल्याला इथं चौकशी करायला सांगतोय. और हम अक्सर इस विषय पर ध्यान नहीं देते. आणि आपण नेहमी या गोष्टीमध्ये लक्ष देत नाही. हम सब कुछ कंट्रोल कर चुके हैं, सारी पृथ्वी के पशुओं के ऊपर, आकाश के ऊपर, पक्षियों के ऊपर, बहुत सारी बातों के ऊपर हम लगाम लगा चुके हैं, लेकिन हम हमारी जबान के ऊपर लगाम नहीं लगा पाए. आणि मनुष्याने सगळ्या गोष्टी नियंत्रणामध्ये केलेल्या आहे. आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरचे पशु पण त्यांनी नियंत्रित केलेलं आहे, परंतु स्वतःच्या जिभेवरती त्यांनी नियंत्रण नाही केलेलं. प्रभु चाहता है कि ये ऐसा गुप्त पाप है जो इंसान क्या करता है, अपनी जबान को लगाम नहीं लगाता है. आणि देव म्हणतो की हे असं एक गुप्त पाप आहे ज्याच्यामध्ये मनुष्य आपल्या जिभेला नियंत्रण ठेवत नाही. और ज्यादा बात करना, आणि जास्त बोलणं, सुनने के लिए कम रहना, ऐकासाठी कमी असणं, ये भी एक पाप है. आणि हे सुद्धा एक पाप आहे. तो बाइबल में हम कुछ बातों को देखेंगे. तर बायबलमध्ये आपण काही गोष्टी बघू. जैसे नीति वचन कहने वाला कहता है, आणि नीती वचन लिहिणारा म्हणतो, नीति वचन 14 उसके 23 वचन. आणि नीतीसूत्रे अध्याय 14 त्याचं वचन 23. प्रोवर्ब्स नीतीसूत्रे 14 अध्याय 14 23. त्याचं वचन 23. प्रोवर्ब्स नीतीसूत्रे 14 अध्याय 14 नीति वचन अध्याय 14 उसका 23. सर्व श्रमात लाभ आहे. हाँ, आप जितने मेहनत करोगे, जितना कष्ट करोगे, जितना काम करोगे, उसका आपको लाभ मिलेगा, उसका पैसा मिलेगा, आपको प्रतिफल मिलेगा. पण तोंडाच्या बडबडीने दारिद्र्य येते. लेकिन आप सिर्फ बड़बड़ी करोगे, लेकिन काम नहीं करोगे तो गरीबी आएगी. अक्सर लोग काम करना चाहते हैं, लेकिन मेहनत नहीं, मतलब शरीर से नहीं काम करना, सिर्फ मुंह से काम करना चाहते हैं. आणि लोकांना तर काम करायचं आहे, पण ते फक्त तोंडाचे शब्द बोलतात, त्यांना अंग हलवून हातापायाने काय काम असं करायचं. बहुत से लोग चर्च आते हैं, सेवा करना चाहते हैं, लेकिन काम करना नहीं चाहते. सेवा करना चाहते हैं, मुंह से कहते हैं हमें सेवा करना है, लेकिन बदन से नहीं सेवा करना. आणि खूप सारे लोक चर्चमध्ये जाते, मग आम्हाला आम्ही सेवा केली, आम्हाला सेवा करायची आहे, तर ते तोंडाने फक्त म्हणतात की आम्हाला सेवा करायची, पण तो अंग घालून त्यांना काम नाही करायचं. सेवा के दिन में एक तो नहीं आएंगे, या फिर आएंगे तो बैठे रहेंगे. आणि सेवेच्या वेळेस एक तर येणार नाही किंवा आले तर ते नुसते बसून राहतील, सिर्फ बातचीत करेंगे आणि फक्त बोलतील. बहुत लोग बोलेंगे हमको काम करना है, हमको पैसा कमाना है, पैसा कमाना है. काम करना चाहिए, लेकिन काम मिलता भी होगा तो भी काम करने की इच्छा नहीं रहेगी. क्यों? क्योंकि बहुत काम है, कुछ घरों में बहुत काम पड़ता है, तो इसीलिए काम, या फिर किधर भी कंपनी में काम है तो बहुत काम है, तो काम करने की इच्छा नहीं. काम उनको कैसा चाहिए? हल्का फुल्का काम चाहिए. पगार ज़्यादा चाहिए, लेकिन हल्का फुल्का काम चाहिए. आणि काय काय लोक तोंडाने फक्त आम्हाला काम करायचं, खूप श्रीमंत व्हायचं, खूप पैसे कमवायचे, परंतु ते मेहनत करायला तयार नसतात. ज्यावेळेस कुठल्या घरामध्ये जास्त काम असेल किंवा कंपनीत ऑफिसमध्ये जास्त काम असेल तर ते जात नाही. त्यांना कसं काम पाहिजे? फक्त बसून बसून काम पाहिजे, त्यांना हलका फुलका आणि पगार खूप जास्त पाहिजे. तो प्रियो, यहाँ लिखा है कि मुंह से काम नहीं होता है, बदन से काम होता है. आणि इथे दिलेलं आहे की तोंडाच्या बोलण्याच्या द्वारे काही काम नाही होत, परंतु हातापायाने काम केलं काम होतं. इसमें बहुत लोग काम करना चाहते हैं, लेकिन उन्हें काम मिलता है, वो लोग काम करते क्यों नहीं? क्योंकि वो शरीर में काम करना नहीं चाहते. आणि खूप सारे लोक काम तर करू इच्छितात, परंतु त्यांना काम का भेटत नाही किंवा ते काम जात का नाही, कारण त्यांना शरीराने परिश्रम नाही करायचं. इसीलिए प्रभु को बहुत हार्ड बात लगी. प्रभु ने कहा, लूक चैप्टर 6 में कहा, लूका अध्याय 6 में कहा, ऐसे लोगों के लिए, कौन से ऐसे टाइप के लोगों के लिए कहा. लूक अध्याय 6, और मेरे ख्याल से आप सबको ये मालूम होगा 46 से. आणि लूका अध्याय 6 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 46 पासून, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते करत का नाही? 50 पर्यंत. जो कोणी माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हल्ले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. ये वो टाइप के लोग हैं जिसे प्रभु कहता है कि तुम सिर्फ काम, मुंह से तो कहते हो प्रभु प्रभु, लेकिन काम नहीं करते हो, आज्ञा पालन नहीं करते हो, मैं जो कहता हूँ वैसा नहीं करते हो. ऐसे लोग कौन से टाइप में कैटेगरी में मिलते हैं? जुड़ा प्रभु ने कहा कि वो ऐसे हैं जिन्होंने नींव नहीं डाली. और
पानी के बहाव से वो घर क्या हो गया, सत्यानाश हो गया। आणि प्रभू येशू मंदिर खूप सारे लोक प्रभूला येऊन प्रभू प्रभू करतात, परंतु जो कोणी जे काही प्रभू सांगतो त्याची वचन सांगतो ते ऐकत नाही, तसं करत नाही, तर ते लोक काय करतात की बिना खड्डा खाता पाया खातात आणि ज्यावेळेस पुराचा लोंढा येतो त्यावेळेस ते घराची पडून जातात, सत्यानाश होतो। वो सुनते हैं लेकिन करते नहीं है, ते ऐकतात परंतु तसं करत नाही, है ना। तो कहने का उद्देश्य प्रियो, प्रभु ने ऐसे लोगों की तुलना किसके साथ की है कि हे प्रभु हे प्रभु। इसलिए कलीसिया में आपको बहुत से लोग मिलेंगे, हे प्रभु मैं आपसे बहुत प्यार करता हूँ, लेकिन संडे को दिखाई नहीं देते आणि म्हणून प्रभु को नहीं देते, हाउस चर्च में भी नहीं देते। आणि मंडळ में क्या हुआ, काम था, बिजी थे, मेहमान आए थे, है ना। कभी कभी हम लोग स्पेशल मीटिंग करते हैं, फैमिली मीटिंग करते हैं, बराबर है। कभी कभी ऐसे उपवास प्रार्थनाएं करते हैं, छुट्टी रहेगी तो भी नहीं आएंगे। आणि कधी कधी आपण फॅमिली मीटिंग ठेवतो, उपवास प्रार्थना ठेवतो, त्या लोकांना सुट्टी असते तरी ते येत नाही। और क्या बोलिए, हमको तो फैमिली मीटिंग बहुत अच्छी लगती है, आणि म्हणजे आम्हाला तर फॅमिली मीटिंग खूप आवडते, हमें भी उपवास प्रार्थना बहुत अच्छा लगता है, आम्हाला पण उपवास प्रार्थना खूप आवडते, हमें उपवास प्रार्थना में आने के लिए बहुत अच्छा लगता है। आणि उपवास प्रार्थना द्यायला खूप आवडतं, लेकिन एक दिन भी उपवास प्रार्थना में नहीं आएंगे, आणि उपवास प्रार्थनेला एक पण दिवस येत नाही। ऐसा खर्चा वो लोग बहुत करेंगे आणि असे खूप पैसे खर्च करतील, लेकिन प्रभु के लिए कि चलो मुझे यात्रा के लिए खर्चा हो रहा है, चलो मुझे रिक्शा से आना है, चलो ठीक है रिक्शा तो रिक्शा जाता है मेरा 200 300 250 500 जाता है आने जाने का, जाता है तो जाने, चलो लेकिन मैं आता हूँ प्रभु के लिए। ऐसा का तो खर्चा व्यर्थ तो बहुत करेंगे, कपड़े 4000 5000 के ले लेंगे, आणि असं व्यर्थ खर्च खूप करतील, कपडे घेतील 4-5 हजाराचे, परंतु प्रभूसाठी खर्च नाही करणार। 5,500 की लेंगे, 4,000 की लेंगे, वही अगर 1000 की लेके बाकी के 3,000 प्रभु के लिए खर्चा करेंगे तो अपने आत्मिक बढ़ोतरी के लिए वो नहीं करेंगे। आणि 4-5 हजाराच्या साड्या घेतली म्हणून त्याच्यातले पैसे वाचून समजा 1,000ची साडी घेतली, उरलेले पैसे प्रभूसाठी खर्च करते, आपल्या आत्मिक वाढीसाठी, तर असं नाही करणार। तो कहने का उद्देश्य प्रियो, यहाँ प्रभु हमसे यही कहता है कि बहुतायत लोग ऐसे कहते प्रभु को, प्रभु मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ, प्रभु मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ, लेकिन करते कुछ नहीं, जो प्रभु बोलता है वैसे तो करेंगे नहीं। आणि खूप सारे लोक आहेत जे प्रभूला म्हणतात की प्रभू तुला खूप प्रेम करतो, परंतु जसं प्रभू सांगतो तसं करणार काहीच नाही। आज के वचन से प्रभु हमें सिखाता है, हम जो हमारा प्रभु कैसा चाहता है, हमारे जो मुंह है बोली से हम निर्दोष और दोषी। आणि प्रभूंची इच्छा काय, आपलं तोंड कसं असावं की आपल्या बोलण्याच्या द्वारेच आपण निर्दोष आणि दोषी ठरणार आहोत। तो हमें ऐसा लगता है कि मैंने थोड़ी कोई गलत काम किया, हमें खुद को महसूस नहीं होता है कि मैं बहुत कुछ गलत बोल चुका हूँ, बहुत कुछ ऐसा काम किया है जिससे प्रभु खुश नहीं, जिससे मेरा न्याय होगा, ये न्याय के दिन में मुझे लेखा देना पड़ेगा। आणि आपल्याला असं वाटतं की आपण काही चुकीचं काम नाही केलं, परंतु खूप साऱ्या गोष्टी आपण तोंडाच्या द्वारे अशा बोललेलो असतो ज्याच्याद्वारे प्रभू प्रसन्न नसतो झालेला, आणि हे जे शब्द बोललेले आहोत ते न्यायाच्या दिवशी याचा हिशोब द्यावा लागेल। तो ये एक ऐसा गुप्त पाप है, आणि हे एक लपलेलं पाप आहे। ऑलरेडी हम लोग व्यभिचार, मूर्ति पूजा, जादू टोना, ये बहुत सारी बातें हमने गए उपवास में देखी, लेकिन हम ऐसे कुछ गुप्त पापों को देखने वाले जो हमसे बारंबार हो रहे हैं। आणि गेल्या उपवास प्रार्थनेमध्ये आपण मूर्तीपूजा, जादू टोना, व्यभिचार हे खूप सारे पाप बघितलेले आहेत, परंतु आता आपण असे पाप बघतोय जे आपल्याद्वारे वारंवार होतात। और एक हम वचन पढ़ेंगे, अजून एक वचन वाचू, हम पढ़ेंगे प्रोवर्ब्स में ही है ना, नीति वचन है, हम 10 अध्याय निकालेंगे और उसका 19 वचन। आणि नीतिसूत्रे अध्याय 10 त्याचं वचन 19, प्रोवर्ब्स 10:19 आणि नीतिसूत्रे अध्याय 10 त्याचं वचन 19। फार वाचाता असणे म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा होय। क्या लिखा है यहाँ पर, हिंदी वाले पढ़े, जहाँ बहुत बातें होती हाँ, जो बहुत बड़ा करता है, बहुत बातें, वहाँ क्या हो जाता है, एक दूसरे के पाप खोले जाते हैं, एक दूसरे की निंदा की जाती है, एक दूसरे के बारे में बोला जाता है। तो एक ऐसे हम सोचते अरे हम तो टॉकेटिव है, हम तो बहुत बात करते हैं, हम का बाबा तो, लेकिन हम टॉकेटिव है, बहुत बात करते हैं, लेकिन हम सोच रहे हैं हम क्या बात करते हैं। आणि आपण किती जरी बोलणारे असलो आणि किती जरी आपण बोलत असलो तरी आपण विचार करून बोलायचं की आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय। लेकिन प्रभु के सामने वो लोग टॉकेटिव नहीं देते, परंतु प्रभूच्या समोर लोक बोलणारे नसतात। उस समय सोचते क्या प्रार्थना करूँ, उस समय वो सोचते क्या बोलूं प्रभु से, उनका प्रभु के सामने छोटा प्रेयर होता है, आणि त्याची प्रार्थना प्रभू समोर छोटी असते, लेकिन इंसानों के साथ बहुत बात करें आणि मनुष्यासोबत खूप होती, है ना। तो इसलिए यहाँ लिखा है कि क्या होता है, अपराध भी होता है, लेकिन जो बुद्धिमान होता है वो अपने मुंह को कंट्रोल करता है, समझकर बात करता है, आणि जो व्यक्ती बुद्धिमान असतो तो स्वतःच्या तोंडाला स्वाधीन ठेवतो आणि विचार करून बोलतो, है ना। तो
सुनने से पहले, बोलने से पहले वो सुनता है। आणि बोलायच्या अगोदर तो पहिले ऐकतो हमारे सुनने की जो क्षमता है लोगों की बहुत कम है। आणि आपली जी ऐकण्याची क्षमता आहे लोकांची ती फार कमी आहे। अगर कुछ बोला होगा तो उसका मीनिंग अलग निकालते हैं। आणि जर काय बोललं तरी असं समजतं तरी त्याचा अर्थ वेगळाच काढतात। यीशु ने उसके शिष्यों को कहा, ये गलती आपकी नहीं, यीशु के 12 शिष्यों की भी थी। आणि ही चूक फक्त तुमचीच नाही, प्रभूच्या 12 शिष्यांची पण होती। 12 शिष्यों की। यीशु ने कहा अपने शिष्यों को कि शास्त्री और फरीसियों के खमीर से सावधान रहो। आणि प्रभू यीशु म्हणाले शिष्यांना की शास्त्री आणि फरीसी यांच्या खमीरापासून सावधान राहा। स्पष्ट रीति से बात यीशु मसीह ने की आणि एकदम स्पष्टपणे प्रभू यीशु बोलला। लेकिन यीशु शिष्यों ने आपस में क्या बात की, हम लोग रोटी नहीं लिए ना, रोटी लेना भूल गए, हमारे पास तो अभी क्या करेंगे। शायद यीशु उसके बारे में बात कर रहा है। आणि शिष्य आपापसात म्हणाले आपण भाकरी घ्यायला विसरलो ना म्हणून असं भाकरीबद्दल बोलतोय। तो क्या किया, मिसअंडरस्टैंडिंग, सुनने की क्षमता से मिसअंडरस्टैंडिंग हो आणि ऐकण्याच्या क्षमतेने त्यांचा गैरसमज झाला। तो यीशु ने क्या कहा था, खमीर, किसके खमीर से, शास्त्री और फरीसी। खमीर क्या करता है, फुलाता है, पाक कराता है। आणि प्रभू यीशु खमीराबद्दल बोलला होता, शास्त्री आणि फरीसींच्या खमीराबद्दल। खमीर काय करतो, फुगवतो, पाक करतो। शास्त्री और फरीसी जो एक परमेश्वर की सेवा करने के लिए चुने हुए लोग थे, जो प्रभु के लोग थे, तो उनके अंदर की जो बुराई थी फुलाने वाली, उससे दूर रहो, यानी घमंड से, गलत शिक्षण से, उससे दूर रहने के लिए कहा। लेकिन उन्होंने क्या कहा, खाने वाली रोटी के विषय पर। आणि प्रभू यीशु शास्त्री आणि फरीसी यांच्या खमीराविषयी बोलला होता। म्हणजे जे शास्त्री फरीसी होते देवाची सेवा करण्यासाठी निवडलेले, तर ते कसे होते, आतमधून बुराईने भरलेले होते, अहंकारी होते। तर त्याबद्दल प्रभू म्हणला की ते जे वाईट कामं करतात, म्हणजे अहंकार करतात, चुकीचं शिक्षण देतात, त्या खमीरापासून तुम्ही दूर राहा, जे फुगवतं। परंतु शिष्याला हा भाकरीबद्दल बोलतोय। तो इसीलिए प्रियो क्या होता है, तो इसलिए उन्होंने मिसअंडरस्टैंडिंग किया आणि म्हणून त्याचा गैरसमज झाला। उन्होंने गलत फहमी, इसलिए उन लोग ने क्या किया, आपस में बात किया, प्रभु किसके विषय पे बात कर रहा है, अरे हम रोटी नहीं लाए। आणि त्याने आपापसात बोलले की प्रभू भाकरीविषयी बोलतोय। अक्सर ऐसे होता है, मसीह लोग भी आपस में जो बात करते हैं सुनते कम है, सुनने के लिए कान कम रहता है। आणि ख्रिस्ती लोकांचं पण असंच होतं, ऐकण्यासाठी जरा कमी असत कान, परंतु इसीलिए लोग गलत सुनते हैं आणि म्हणून ते चुकीचं ऐकतात। अगर किसी ने बोला अरे तू सेवा को क्यों नहीं आ रही है, आणि कोणी जर म्हणाले तू सेवेला का नाही येत, तो वो लोग कैसे बोलेंगे, ते कसे बोलतील, उत्तर कैसे देते हैं, उत्तर कसे देतात, आपको क्या जाता है, हमारे घर में कितना काम रहता है, पति रहता है, ये रहता है, आप लोग तो फुकट में पड़े हुए लोग हो, इसीलिए। आणि ते म्हणतात आम्हाला तुमचं काय आता बोला, आमच्या घरात किती काम असतं, आमचा नवरा आम्हाला बोलतो, तुम्ही काय असेच पडले लोक आहेत, मग तुम्ही उठसूट येता। क्या उत्तर देना चाहिए था, काय उत्तर द्यायला पाहिजे, नहीं आ पाए, ऐसा होना चाहिए ना। हा नाही येऊ शकलो। लेकिन उन्होंने अपनी घर की परिस्थिति बताई, त्यांनी आपली ऐसा घरात पूछा था क्या, असं ऐसा विचार पूछा था क्या, तुम्हारे घर की क्या परिस्थिति है, असं विचारलं तुमच्या घराची काय परिस्थिती आहे, नहीं ना, क्या पूछा था, काय विचारलं, तुम सेवा के लिए क्यों नहीं आ रहे हो। तुम्ही सेवेसाठी का नाही आले। कभी कभी को क्या बोलेंगे, मालूम, हम मुझसे ही काम कराना चाहते हो ना, इसलिए बार बार मुझे सेवा के लिए बुलाते हैं। आणि काय काही लोक म्हणते हा तुम्ही सगळं काम माझ्यावर टाकताना माझ्याकडून करून घेता, म्हणून मला सारखं सेवेला बोलवतात। तुमको क्या पूछा, तुम सेवा के लिए क्यों नहीं आए, आणि तुम्हाला या प्रश्न विचारला की तुम्ही सेवेसाठी का नाही आले, नहीं आ पाए, नाही येऊ शकलो, तकलीफें आई, कुछ मजबूरी आई, इसलिए नहीं आ पाए। काही अडचणी आल्या, काही त्रास, कोशिश करूंगी आने के लिए, आणि पुढे मी प्रयत्न करेन येण्यासाठी। लेकिन लोग क्या क्या बोल जाते हैं, कुछ भी ऐसे बात बोल देते हैं जैसे, तो सुनते कम है, तर लोक ऐकतात कमी। आपको समझ में आया, इसलिए याकूब इस विषय पर कहता है कि हे प्रिय भाई बहनों, कि तुम में से हर एक जन क्या होना चाहिए, सुनने के लिए तत्पर, और बोलने में क्या होना चाहिए, धीर, और क्रोध में धीमा होना चाहिए। आणि याकोब म्हणतो आपल्याला की तुमच्यामध्ये प्रत्येक जण ऐकण्यास तत्पर असला पाहिजे, बोलावयास धीमा आणि रागास मंद असला पाहिजे। 1:19 में आणि याकोबाचं पत्र आता 1:19 मध्ये स्पष्ट रीति से लिखा है, आणि ते स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे। याकूब एक प्रेयर वॉरियर था, ये याकूब यीशु का भाई है, आणि हा याकूब हा प्रभूचा भाऊ आहे आणि तो एक प्रार्थनेचा योद्धा होता। और उसने अनुभव लिया कि लोग है ना बोलते बोलते सुनने में कम है, आणि त्याच्या जीवनामध्ये हा अनुभव घेतला की लोक आहे ना खूप बोलतात, परंतु ते ऐकत कमी, जल्दी गुस्सा आ जाता, आणि त्यांना लगेच राग अगर येतो, कुछ बोलेगा तो जल्दी गुस्सा आ जाता, आणि जरासं काय बोललं लगेच त्यांना राग येतो। बोलने से वो लोग मिसअंडरस्टैंडिंग करके जल्दी गुस्से हो जाते, जल्दी बम फोड़ देते हैं। आणि बोलण्याच्या द्वारे ते गैरसमज करून घेतात, लगेच बॉम्बस्फोट करतात। तो इसीलिए प्रियो यहाँ इस बात को याकूब समझ पाया था।
आणि ही गोष्ट याकोबाला माहिती होती. और इसीलिए उसने क्या कहा कि सुनने के लिए हर एक इंसान कैसे होने चाहिए, सुनने के लिए तत्पर होना चाहिए. आणि म्हणून तो म्हणला की प्रत्येक मनुष्य ऐकायला तत्पर असला पाहिजे. है ना. तो इसीलिए प्रियो यहाँ हम बातें खास जो नीति वचन में जो लिखा आणि नीतिसूत्रे जे दिलेलं आहे ज़्यादा बड़बड़ में हम क्या कर देते हैं, बहुत कुछ बातें ऐसे बोल देते हैं जिससे न्याय के समय पे हमें लेखा देना पड़े. आणि जास्त बोलण्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी अशा बोलतो की ज्याचा लेखा आपल्याला न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. 12 का 18 पढ़ेंगे. नीति वचन 12 का 18. आणि नीतिसूत्रे 12:18 आपण वाचू. कोणी असा असतो की तलवार भोसकावी असे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जीवा आरोग्यदायी आहे. हाँ, क्या लिखा है. कोई लोग कैसे रहते हैं, कोई लोग ऐसे बिना सोच विचार के ऐसे बोल देते हैं जिसका बोलना तलवार के समान चूक जाता है. आणि काही लोक असे असतात ते बिना विचार करता बोलतात जसे काय तलवार चुकवली जाते. हाँ, और बुद्धिमान से बोलने से लोग क्या हो जाते हैं, चंगे हो जाते हैं. आणि जे बुद्धिमान लोक ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस लोकांना आरोग्य भेटतं. तो प्रियो हम कुछ लोग बिना सोच समझ के बोलना, आणि काही लोकांचं बिना विचार करून बोलणं. तलवार चलाए. तलवार चलने के बाद क्या होती है, खून आता है ना, घायल हो जाते हैं ना. आणि तलवारी सारख्याचं बोलणं असतं. तलवार चालवायचं काय होतं, रक्त येतं, मनुष्य घायल होतो. तो वैसे ही बहुत है लोग बिना सोच के बोले हुए कि सामने वाले को मैं क्या बोलना चाहिए, कैसा बोलना चाहिए, ये मेरे पति है, ये मेरी पत्नी है, ये मेरे चर्च का मेंबर है, ये मेरी माँ है, ये मेरी बहन है, ये मेरा पड़ोसी है, ये मेरा रिश्तेदार है, मेरा बोलना कैसा होना चाहिए. आणि काही लोक विचार नाही करत, परंतु ते काय करतात, डायरेक्ट बोलतात. ते विचार नाही करत की समोर कोण आहे, माझी आई आहे, माझा भाऊ आहे किंवा माझी पत्नी आहे, पती मंडळीचे सदस्य आहेत, कोण आहे असा विचार नाही करत. तो बोलने से हमारे रिश्ते खराब हो जाते हैं. आणि बोलीच्या द्वारे आपले नाते बिघडतात. तो आप बोलते समय बड़े ख्याल से बोलो. आणि मग तुम्ही बोलताना काळजीपूर्वक बोला. क्योंकि क्या लिखा है, आपके बोली से चंगे हो जाते हैं. का कारण की काय लिहिलं आहे की तुमच्या बोलण्याच्या द्वारे लोकांना आरोग्य भेटतं. यहाँ तक आपका टोन भी कैसा होना चाहिए, बात करते समय का टोन जो होता है, आणि तुमच्या बोलण्याची जी पद्धत असेल है ना, तो आवाज बोलने का जो ढंग रहता है वो सही रीति से बोलो. आणि बोलण्याची जी पद्धत असते ती व्यवस्थित रीतीने बोला. प्रभु हमें खास एक दूसरे के साथ रिस्पेक्ट में बात करने के लिए बोला है. आणि प्रभू आपल्या सगळ्यांना विशेष करून एकमेकांना आदर देऊन बोलायला सांगितलेलं आहे. हम सबके साथ. आणि सगळ्यांसोबत. तो प्रभु नहीं चाहता कि हम मुंह से तलवार चलाए. हम तलवार चलाए, कौन सा, वचन की तलवार चलाए. आणि देवाची इच्छा आहे की आपण तोंडाने तलवार चालवावी. आपण तलवार चालवावी, परंतु वचनाची तलवार प्रभु असावी. ने हमारे हाथ में वचन की तलवार दी है. आणि देवाने आपल्या हातामध्ये वचनाची तलवार दिलेली आहे. कौन सी तलवार दी है, वचन की तलवार. आणि कोणती तलवार दिलेली, वचनाची जिससे तलवार. सामने वाला क्या हो सकता है, बदल सकता है. आणि ज्या वचनाच्या तलवारीच्या द्वारे समोरचा व्यक्ती चेंज होऊ शकतो, बदलू शकतो. लेकिन हमें मुंह की तलवार नहीं चलानी, परंतु आपल्या तोंडाची तलवार नाही चालवायची. जिससे लोग घायल होते हैं, त्याच्याद्वारे लोक जखमी होतात मर जाए, आणि मरून जावे, पीछे हट जाए, मागे हटावे या नाश हो जाए. किंवा नाश व्हावे. है ना, कभी इसलिए बिना सोच समझ के बोला हुआ वाक्य है. आणि म्हणून न विचार करता बोलेलं वाक्य. कभी कभी आप सामने वाले को भी गलत फहमी लेते हो, मिसअंडरस्टैंडिंग लेते हो, गलत फहमी लेते हो और फिर कुछ भी बोल देते हो. आणि कधी कधी समोरचं बोलणं तुम्ही गैरसमज करून घेता आणि तुमच्या विचाराने तुम्ही त्याला काही बोलून टाकता. सोचो अगर मैं और मेघा यहाँ हम लोग आपस में बात कर रहे हैं, आणि मी आणि मेघा विचार आम्ही आपसमध्ये बोलतोय, तो फिर ईश्वर को लगेगा मेरे ही बारे में बात करते हो. आणि त्यामुळे लांब बसलेले एस्तर वाटत हे नक्की माझ्याबद्दल बोलतात. इसलिए वो आपके बिना सोच समझ के या पूछे बिना आपस में कुछ बड़बड़ करके जाएगी, तो क्या होगा, मेरे नजर में भी वो गिर जाएगी और इसका उसमें और बुरा आएगा. आणि म्हणून तिला वाटतं की माझ्याबद्दल जे बोलतात न विचार करता ती येऊन काय पण बोलून जाईल, त्यामुळे ती तिच्या नजरेतून पण पडत आणि माझ्या तिच्यामध्ये पण दुरावा येईल. इसलिए बात करने से पहले सोचो, पूछो, कुछ बात करने से पहले समझो कि बाबा सचमुच मेरे विषय पे ही बात हो रहा है क्या. आणि म्हणून कुठेही बोलण्याच्या पहिले विचार करा आणि ते पहिले गोष्टी जाणून घ्या की नक्की तुमच्याच विषयी बोलतात का. आपको समझ में आया है. अगर आपके विषय में कोई गलत बात है तो आपको बुलाया जाएगा. आणि तुमच्याविषयी काही तुमच्या कुठे चुकी झाली किंवा तुमच्याविषयी बोलायचं असेल तर तुम्हाला बोलवलं जाईल समोर. करेक्ट है, बराबर है. लेकिन फटाक से खुद से उसमें कोई भी मैटर में घुसना वो गलत है. आणि कुठल्याही मॅटरमध्ये स्वतः उडी घेणं चुकीचं आहे. बी केयरफुल. आणि म्हणून काळजीपूर्वक राहा. नया करार हमें बताता है हमारा बोलना नमक के जैसा स्वादिष्ट होना चाहिए. तुलसियों की पत्री 4:6. आणि कलोसीकरांचं पत्र आहे 4:6 मध्ये दिलेलं आहे की आपलं बोलणं मिठासारखं रुचकर असावं. तुलसियों की पत्री 4:6. हमारा कलोसीकरांचं पत्र 4:6 पढ़े. तुम्हारी बातचीत सदैव अनुग्रह तुम्हारी बातचीत
तुम्हारी बातचीत किसके साथ? परमेश्वर के साथ, एक दूसरे के साथ, घर के मेंबर के साथ, पड़ोसियों के साथ। हाँ, किसके कैसी होनी चाहिए? अनुग्रह यानी प्रेम और दया से भरी हुई होनी चाहिए। आणि तुमचे बोलणं सर्वदा कृपेने म्हणजे प्रेम आणि दयेने भरलेलं झगड़े असावं. की बातचीत गुस्से से बात करते नहीं। आणि भांडणाचं बोलणं किंवा रागाचं बोलणं, क्रोधी बोलणं हे असं करू नका. अनुग्रह की बातचीत और सलोनी यानी अच्छी, सुनने वाले को अच्छी लगनी चाहिए, सॉफ्ट। आणि नमक के जैसे है ना, खाने में नमक डालने के बाद कितना खाना अच्छा लगता है। अगर खाने में नमक नहीं है तो अच्छा लगेगा। तो आपका बोलना ऐसा होना चाहिए, सुनने वाले को टेस्ट लगना चाहिए, उस शब्द का, उस बातचीत का अच्छा लगना चाहिए। आणि तुमचे बोलणे मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. समोरच्या व्यक्तीला चांगले वाटले पाहिजे, आवडले पाहिजे. इफ्सियों की पुस्तक 4:15 पढ़ो। आणि इफ्सिकरांचं पत्र आहे 4:15 मध्ये. एफिशियन्स 4:15 तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या परत सर्व प्रकारे वाढावे. हाँ, हम क्या होने की हमारी बढ़ती यीशु में होने के लिए 29 पढ़ो। तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. आपके मुंह से कोई भी ऐसे शब्द नहीं निकले जो कुछ करे, जो सामने वाले का इंसल्ट हो, अपमान हो, खराब हो, ऐसे शब्द मत निकालो। पण गरजेप्रमाणे उन्नती करता, परंतु ऐसे शब्द निकालो जिससे सुनने वाला उत्साहित हो जाए। जे चांगले तेच मात्र निघो. उन्नति हो, जो निकलना चाहिए। भले सामने वाले ने आपका इंसल्ट किया हो, भले वो आपके साथ बड़ा बुरा व्यवहार कर रहा है, लेकिन आपके मुंह से अच्छे शब्द निकालो। यासाठी की त्याने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. तो सुनने वाले लोगों पे क्या होना चाहिए? अच्छा, आप जब बोली सही नहीं रहती है तो लोग हमसे डिस्टेंस रखते हैं, हमसे दूर हो जाते हैं। आणि ज्यावेळेस आपलं बोलणं व्यवस्थित नसतं, आपले शब्द चांगले नसतात, त्यावेळेस लोक आपल्यापासून काही मर्यादा ठेवतात आणि ते लांब राहतात, दूर पळतात. तो ज़्यादा बातचीत और कम बातचीत भी, बात ही न करना ये भी नुकसानदायक है। आणि जास्त बोलणं पण नुकसानदायक आहे आणि कमी बोलणं म्हणजे काहीच न बोलणं हे पण नुकसानदायक आहे. कि आप लोग में से क्या करते हैं? अरे बाबा आता बोलायचंच नाही, आता गप्पच नाही। अरे वचनों का हम कैसे गलत अर्थ निकालते, गलत उसका मीनिंग निकाल लेते। आता काही लोक विचार करते की हम लोग अभी बोलेंगे नहीं, अभी शांति रहेंगे, चुपी रहेंगे, तो वचनाचा चुकीचा अर्थ घेऊ नका. आता आपण बोलायचंच नाही, आम्ही म्हणलो कोणी बातचीत नाही करेगा, शांत रहने से. असे नाही। देव बोललाय का एकमेकांशी बोलू नका? प्रभु ने कहा है कि एक दूसरे से बात मत करो. असं बोललाय? बायबल आपल्याला असं शिकवतं? बाइबल हमें सिखाता है क्या? पण आपण काय करतो? एकमेकांशी बोलणं सोडून देतो ना, और हम क्या करते हैं? एक दूसरे से बात करना छोड़ देते, गप्प राहतो, चुपचाप रहते. करेक्ट आहे? हे चूक आहे, और ये भी गलत है. हे पण चूक आहे। जास्त बोलणं, चुकीचं बोलणं हे पण चूक आहे आणि न बोलणं हेही चूक आहे। और ज्यादा बोलना या फिर गलत बोलना ये भी गलत है, और जो कुछ भी बात न करना ये भी गलत है ना? म्हणजे आता काही न बोलणं म्हणजे कसं, असं नाही, काही लोक कसे ते न बोलणं, कुछ लोग सिर्फ भूखे रहते हैं, कुछ भी बात नहीं करते. काही काही वेळेला परिस्थितीत आपण काय नाही बोलत, गप्प राहतो, बडबड चालली, आपण शांत राहतो, की ते योग्य आहे. और कुछ समय पे सामने वाला बहुत बोलता है लेकिन हम शांत रहते, ये योग्य है. जेव्हा आपण गप्प राहतो ते ठीक आहे, और जब हम चुप रहते तो भी योग्य है. पण रिझन माझं पिन नसलंय म्हणून आपण बोलत नाही, ते चूक आहे. और इसका मेरा कुछ खटक है इसलिए हम लोग बात नहीं करते, तो ये गलत है. तर तुम्हाला कळाला अर्थ? तो इसलिए प्रियो, हम ऐसी बातचीत संभाषण करें, कठिन कठोर संभाषण नहीं करें. आणि आपण असं बोलावं की आपण चांगलं, आपलं बोलणं चांगलं असावं आणि कठोरपणाचं, क्रूरपणाचं आपण बोलू नये. हमारी बोली कठिन और कठोर संभाषण नहीं होना चाहिए. आणि आपलं बोलणं एकदम कठोरपणे, एकदम कठीण संभाषण असावं. और एक हम वचन पढ़ेंगे, नीति वचन का ही हम 21 का 23 पढ़ेंगे. आणि नीतिसूत्रे अध्याय 21-23 आपण वाचू. प्रोवर्ब्स 21:21-23. आणि नीतिसूत्रे अध्याय 21:23. जो अपने तोंड व जीवा संभाळतो, हाँ क्या लिखा है? जो अपने मुंह की चौकसी करता है, संभालता है, तो संकटापासून आपला जीव वाचवतो. वो अपना प्राण संकट से, कष्ट से क्या करता है? अपने प्राण को विपत्तियों से बचाता है। इसलिए परमेश्वर के वचन के अनुसार अपनी ही बोली से हम हमारे ऊपर विपत्ति डालते हैं और अपनी ही बोली से हम अपने प्राण को बचा लेते हैं।
आणि देवाचं वचन आपल्याला सांगते की आपण आपल्याच तोंडाच्या द्वारे आपल्यावरती विपत्ती आणतो आणि आपल्याच तोंडाच्या द्वारे आपण आपला जीव वाचवतो. तो इसीलिए प्रियो प्रभु हमें वचन खास बताता है कि हमें क्या करना है, अपनी बोली संभाल कर बोलना है. आणि म्हणून प्रियाने विशेष करून प्रभूचं वचन आपल्याला सांगते की आपल्याला आपले शब्द एकदम सांभाळून वापरायचे आहे. हमें ये पाप से बचे रहना है, कठिन संभाषण से. आणि आपल्याला या पापापासून वाचून राहायचं आहे. बाहर आणि लेके कठीण बोलण्यापासून शांत करा दे रंजू, बाहर लेके जाए, शांत करा और फिर ला. डिस्टर्बेंस हमारे बच्चों से नहीं होना चाहिए. आणि आपल्या मुलांच्या द्वारे काही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. ये एक ऐसा समय होता है वचन की जिसमें शैतान बच्चों को भी पकड़ता है कभी कभी. आणि या वचनाची अशी वेळ असते ज्यामध्ये शैतान मुलांना लहान मुलांना वचन नहीं सुने, का म्हणजे तुम्ही वचन ऐकू नये. आप खाली आए खाली जाए. तुम्ही खाली आले नाही खालीच जावं. ये अन्न है आपका, आपको भोजन खा के ही जाना है. आणि ते तुमचं अन्न आहे, तुम्हाला भोजन खाऊनच जायचं आहे. सुनना है. तो इसलिए हम खुद केयर करना चाहिए अपने बच्चों के लिए. वो चिल्ला रहे चलो बाहर लेके जाओ. आणि मग आपल्या मुलांची आपणच काळजी केली पाहिजे की ते ओरडतात त्याला बाहेर घेऊन जाऊ. तो क्या होता है, डिस्टर्बेंस होता है. आणि त्याच्याद्वारे डिस्टर्बन्स होतं. तो ये माँ बाप की ड्यूटी है. ते आई वडिलांचं कर्तव्य आहे. अभी सबको अपना बच्चा प्यारा रहता है, आता सगळ्यांना आपलं मुलं आवडतं, डांटा हुआ अच्छा नहीं लगता है. त्यांना ओरडलेलं आवडत नाही. हाउसेस में बच्चे यहाँ वहाँ से घूमते हैं, तो उनको अगर वचन वेदी से लेने वाला बोलेगा एक जगह पे बैठ, तो उनको बुरा लगता है, ऐसे कैसे डांटा, है ना. तो ये अच्छा नहीं है, ऐसा नहीं. उससे बेटर है आपके बच्चों को कोई डांटे नहीं, आप ही अपने बच्चों को कंट्रोल में रखो. जैसे भी देखो इलेक्शन जगह में एक जगह में बैठा है, ध्यान से साइलेंट, क्योंकि मार खा के बैठा है. मेरा मार खाया हुआ है, इसलिए तो उसके माँ बाप ने भी मुझे सिखाया है. तो इसीलिए अच्छा रहता है. तो बच्चे शांत बैठते हैं ना, अच्छा लगता है. आणि ज्यावेळेस मुलं शांत बसतात त्यावेळेस चांगलं वाटतं ना. तो हम देखेंगे कि हमारे जो बोली होती है, हमारा जो सही संभाषण होता है वो कैसा होता है, उसे क्या लाभ है. जैसे हमने यहाँ देखा ना, तभी हम पढ़ेंगे इसी अध्याय का नीति वचन का 25 का 11. आणि आपण अजून नीती सूत्रे अध्याय 25 त्याचं वचन 11. रुपेरी करंड्यात सोन्याची फळे तसे समोचित भाषण होय. क्या लिखा है, चांदी की टोकरियों में सोने का सेब, यानी आपके जीवन में सोने का सेब आएगा जब आप सही रीति से बात करोगे. तो वचन वो चांदी के जैसा है. आणि वचन हे सोन्यासारखं आणि चांदीसारखं आहे. चांदी के जैसा निकलेगा लेकिन आपके जीवन में सोने का सेब देगा. आणि ते वचन चांदीसारखं निघत मधून तुमच्या जीवनामध्ये सोन्याची फळे देईल. इसलिए ठीक समय पर आप क्या करो, एक दूसरे से वचन से बात करो. आणि म्हणून योग्य वेळी तुम्ही एकमेकांशी वचनाच्या द्वारे बोला. ये यहाँ प्रभु बताते हैं. तो बहुत फायदा होता है सही संभाषण करने का. हाँ 16 का पढ़ेंगे, 16 का 23. आपण अजून 16 चं 23. Proverbs 16:23. ज्ञानाच्या हृदयातून त्याच्या मुखात शिक्षण मिळते. हाँ क्या लिखा है, बुद्धिमान का मन उसके मुंह की बुद्धिमानी प्रकट करता है, ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते. उसके वचन में विद्या रहती है. इसका मतलब आप जब कुछ बात करते हो, आप मूर्ख हो या बुद्धिमान, आपने अब तक प्रभु में कितना शिक्षण लिया है, आपके पास कितना टैलेंट है, आप प्रभु से क्या पाए हो, ये आपकी बोली बताती है. आणि तुम्ही प्रभूमध्ये किती शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्हाला किती प्रभूचं ज्ञान आहे हे तुमचं बोलणं सांगतं. आपके पास कितना ज्ञान है, कितनी विद्या है. आपने हर इतने साल से संडे आकर, हाउस में आकर, उपवास प्रार्थना में आकर कितना विद्या आपको मिला है, कितना ज्ञान आपको मिला है, वो आप मुंह से जो निकलने वाले शब्द से बताते हैं. आणि एवढा दिवस तुम्ही संडे चर्च टाइम हाऊस चर्च टाइम तुम्हाला किती परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान भेटलेलं आहे, किती विद्या भेटलेली आहे हे तुमचं बोलणं सांगतं. 15 का 1 और 2. आणि 15चं 1 आणि 2. मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते. अगर आप सॉफ्ट बात करोगे, अच्छी बात करोगे, तो कितना गुस्से वाला है वो शांत हो जाएगा. आणि कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. हाँ, आप जितना कठोर शब्द बोलोगे, कठिनाई से बोलोगे, कठोर रीति से बात करोगे, वहाँ भड़क उठेगा गुस्सा. दूसरा, सुज्ञाची जीवा सुज्ञान करते, मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. आप बुद्धिमान हो तो आपके मुंह से बुद्धिमान की बातें निकलेगी, आप मूर्ख हो तो मूर्ख की बातें निकलेगी. तो यीशु ने भी यही कहा. अभी हम वापस हमारे उस वचन में जाएंगे जो यीशु मसीह ने कहा. यीशु ने भी यही कहा, अच्छा पेड़ अच्छा फल देता,
निकम्मा पेड़ निकम्मा। तो अच्छा पेड़, आप अच्छे पेड़ के वो डाली तब अच्छा फल दोगे, अच्छा बात करोगे, अच्छा कुछ बोलोगे। लेकिन आप निकम्मे पेड़ हो तो यानी सांप के बच्चे हो तो आपके अंदर से मुंह से गलत ही बातें निकलेगी, गंदी ही बातें निकलेगी, बुराई बातें निकलेगी, निंदा की बातें निकलेगी, गलत भाषा निकलेगी। आणि तुम्ही जर चांगले आहात, तुम्ही चांगले झाड आहात तर तुम्हाला चांगले फळ येतील, परंतु तुम्ही जर वाईट आहात किंवा सापाचे पिल्ल आहात तर तुम्हाला वाईट गोष्टी निघतील, तुमच्या मुखातून वाईटच फळ येतील तुम्हाला। प्रभु हमसे ये चाहता है कि हम इस गलती के लिए, इस गुप्त पाप के लिए हम प्रभु से माफी मांगें। आणि देवाची इच्छा आहे की आपण या चुकीसाठी, या गुप्त पापासाठी देवाकडे क्षमा मागावी। आज हम जैसे उपास प्रार्थना में आए हैं, आणि आज आपण जसे आज उपवास प्रार्थनेत आलेलो आहोत, वो कहेंगे प्रभु मेरे मुंह को भी तू लगाम लगा, आणि प्रभूला म्हणू की प्रभू माझ्या तोंडाला पण तू लगाम लाव, मैं भी मेरे मुंह की चौकसी करो, आणि मी पण माझ्या तोंडावर नियंत्रण ठेवू। मैं कुछ ऐसी बात न करूँ जिसे न्याय के दिन में मुझसे देखा गया है। आणि मी अशी कुठली गोष्ट बोलू नये की न्यायाच्या दिवशी माझ्याकडून हिशोब घेतला जाईल। मुझ पर तू दया, माझ्यावरती तू दया कर। मैंने आप तरफ बहुत सारी निकम्मी बातें बोली है, आणि मी आतामध्ये खूप साऱ्या वाईट गोष्टी बोललेल्या आहेत, ऐसी बातें बोली है कि जो मेरे मुंह से नहीं निकलना चाहिए। आणि अशा गोष्टी बोलल्या ज्या माझ्या तोंडातून नाही निघाल्या पाहिजे। मुझे माफ कर, प्रभू मला क्षमा कर, मुझे क्षमा कर, मला माफ कर। ऐसा प्रभु से माफी मांगेंगे आणि असं करून आपण प्रभूकडे क्षमा मागू, और फिर हम अगले वचन में आणि नंतर आपण पुढच्या वचनामध्ये जाऊ। उपवास में आए हैं, आपण उपवासामध्ये आलेलो आहोत। प्रभु चाहता है कि हम इसके लिए प्रभु से माफी मांगे। प्रभूची इच्छा आहे की आपण या गोष्टीसाठी प्रभूकडे माफी मागावी। प्रभु मुझे माफ कर। आपण प्रभूला म्हणून प्रभू मला क्षमा कर। तो प्रभु का वचन क्या कहता है, जो पकड़ा गया, अपराध में पकड़ा गया तो तुझे क्या करना है, साष्टांग नमस्कार डालकर क्या करना है, क्षमा मांगना। तो प्रभु ने हमारी एक गलती जो छुपा हुआ पाप है, जरूरी नहीं क्या मेरे भी है, आपके साथ मुझे भी वचन है, आणि तुमचं सोबत मला पण आहे ना, तो उस पाप के लिए अभी पकड़े गए ना, आपको लग रहा है कि आपके मुंह को लगाम नहीं है, तुम्हाला वाटतं की तुमच्या तोंडाला लगाम नाहीये, आप किसी और को मत चेक करो, खुद को चेक करो, नहीं करते समय खुद को चेक कर रही। आणि दुसऱ्यांना परखू नका, स्वतःला पाहता। लोग आपके साथ क्या बात की है वो मत निकालो, आणि लोकांनी तुमच्यासोबत काय बोलले हे काढू नका। आप क्या निकाले, आणि तुम्ही काय त्यांच्याशी बोल काढलेलं, आपके से लोग दुखी है क्या, आणि तुमच्या बोलण्याच्या द्वारे लोक दुःखी आहेत का? ये हम क्या करते हैं, हमें जब वचन चलता है, हाँ एक है वैसा, मैं बता दूँ, मुझे पवित्र आत्मा ने टोटल मैंने पवित्र आत्मा ने मुझे 19 पाप बताए हैं। आणि पवित्र आत्म्याने मला टोटल 19 पाप सांगितलेले आहेत, उसमें के 2 तो हो गए, त्यातले 2 तर झाले, अभी 19 और हैं, अजून 19 आहेत, 21 टोटल निकाले आणि 21 पाप काढलेले आहेत। तो उसमें से 2 हो गए और अभी हम आज का दिखाए। तो इसमें ऐसा है, इसमें हम जब भी दूसरों के साथ अपनी तुलना करते हैं और जब भी वचन चलता है तो अपनी त्रुटि को समर्थन देते हैं, ये भी एक पाप है। आणि आपण नेहमी दुसऱ्यासोबत आपली तुलना करतो, ज्यावेळेस वचन चालू असतं त्यावेळेस आपण स्वतःची चुका लपवतो, ये भी एक पाप है आणि हे पण एक पाप आहे। तो इसके बारे में हम सीखेंगे। ह्याच्यानंतर आपण शिकू। अभी कल कौन सा रहेगा, उद्या कोणतं आहे, जो हमें मालूम है कि अच्छा करना है लेकिन हम करते नहीं, आणि चांगलं करणं आपल्याला माहिती आहे पण तो आपण ते करत नाही, और हमें करना है आपल्याला करायचंय हम करते नहीं, पण तू करत नाही, ये भी एक पाप है। आणि हे पण एक पाप आहे। फिर आगे आत्मसंतुष्ट, फिर क्या करेगा, नहीं पढ़ती मैं, नहीं पढ़ती, आत्मा नहीं बढ़ता, ठीक है मैं जैसी हूँ वैसी, ये भी एक बात है। वचन के अनुसार है, ये जो भी वचन प्रभु ने दिया है वचन के अनुसार आत्मसंतुष्टता, आणि आत्मसंतुष्टता जो कुछ है ठीक है, मेरे को भी अभाव है, नहीं मिलता है बाबा, नहीं बढ़ रही हूँ, आध्यात्मिक वाढ नहीं हो रही मेरी, ठीक आहे, मी नाही सुधरत, मी आत्म्यामध्ये नाही आवडत जाऊ द्या, काय करणार, ये भी एक बात है। आणि हे पण एक पाप आहे। नाराजी, आणि रागून राहणं, नाराजी यानी किसी के लिए अपना, किसी का लिए गुस्सा जो है वो दबा के रखना, लेकिन मुंह पर स्माइल दिखाना, आणि कोणासाठी राग आहे पण तुझं मनामध्ये दाबून ठेवला आहे, तोंडावरती स्माइल दाखवणं, गुस्सा दबा के रखना, आणि राग दाबून ठेवणं। उसके आगे है कि बदला लेना, आणि त्याच्या पुढे आहे सूड घेणं, ढोंग यानी नाटक, आणि कपट करणं। अभी भी हम नाटक करते हैं, आणि आता पण आपण खूप सारे नाटक करतो। फिर इतरांच्या इच्छामध्ये आपण काय करतो, एक प्रथम स्थान देते, यानी हम दूसरों की इच्छा
को प्रथम स्थान देते, प्रभु की इच्छा को प्रथम स्थान नहीं देते। आणि लोकांच्या इच्छेला आपण प्रथम स्थान देतो, पण तो देवाच्या इच्छेला प्रथम स्थान देत नाही। हम क्या सोचते, इसने बोला है ना, सही होगा, प्रभु क्या बोला है उसको नहीं मानते। आणि ही व्यक्ती बोलली नाही ते बरोबर असं, पण तू प्रभु काय बोलतो त्याचा विचार नाही करत। और ये भी पाप है। दूसरा और कौन सा पाप है, दूसरों का उन्नति हुआ, उनका यश हुआ, लेकिन इनका नारा। सुलेमान राजा बैठा है, अदोनिया को बुरा है ना। ऐसे बहुत सारे उदाहरण है ना। किसी का यश होता है, किस सफल होता है ना। अभी कोई यहाँ पर वेदी पर सेवा के लिए लिया तो कोई से जो नीचे बैठे हुए उनको लगे मला नहीं देता, ये पण तो चांगला ट्रांसलेटर है ना। मैंने जब एक जन कॉयर में लोगों की संख्या बढ़ाई तो जो पहले जूने कॉयर में थे उन लोग ने मुझे आके बोला मुझे नहीं लिया कॉयर में। आणि मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये लोकांना नवीन घेतलं तर ते जे जुने होते गाणारे ते म्हणले की आम्हाला का नाही घेतलं, उनको लिया, कोणाला घेतलं, मुझे नहीं लिया, मला नाही घेतलं। मैंने नहीं लिया, प्रभु नहीं बोला अभी तक। आणि ते म्हणले प्रभु नाही बोला आपण नाही घेतलं। उसने जब भी पढ़ेगा हम कैसा होना चाहिए, है ना, खुश होना चाहिए। चलो वापस पहुँच सेवा के लिए आए, चलो मेरा गायकवाड़ फिर से सेवा के लिए आया, अच्छा उसके मुझसे ये गाना अच्छा लगता है, इबादत करो का गाना है, बहुत सारे गाने उसके मुझे अच्छे लगते हैं, चलो अच्छा उसके फिर से वो गाने सुनने को मिले, हम ऐसे खुश होते हैं ना। तो ये भी एक हाँ एक दूसरों के ईश्वर यानी काम। फिर उसके नेक्स्ट कोई कोई लोग काम करते हैं, काही लोक काम करतात उसमें खुश नहीं है, आणि त्याच्यामध्ये आनंदित नाही राहत। जो भी काम किया है हम कैसे बोलना चाहिए, वाह वाह छान छान छान, लेकिन नहीं कुछ नहीं, नाराज ही दिखा, ये भी एक पाप है। आणि ते लोक संतुष्ट नसतात, हे पण एक पाप आहे। जो मजदूरी करता है, जो काम करता है, उसका कम वेजेस देना, उसका कम बदला देना, उसका कम सैलरी देना, ये भी एक पाप है। आणि जो व्यक्ती जे काम करतो, ज्या लेवलचं काम करतो त्याच्यापेक्षा कमी सॅलरी देणं, वेतन देणं हे पण एक पाप आहे। और किसी का नाजायज फायदा उठाना ये भी एक पाप है। आणि कोणाचाही फायदा उचलणं म्हणजे त्याचा चांगलपणाचा फायदा उचलणं हे पण एक पाप आहे। ये गपशप करना आणि त्याचा तो गॉसिप करणं ये भी एक पाप है। आणि हे पण एक पाप आहे। निंदा करना एक पाप है। निंदा करणं एक पाप आहे। मत्सर और द्वेष अलग तरीके से, आणि मत्सर आणि द्वेष करणं इसमें हम अलग तरीके से देखने वाले हैं। ह्याच्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने बघू। मूर्खपना ये भी एक पाप है। आणि मूर्खपणा हा पण एक पाप आहे। अभी तक हमने देखा इन सब पापों को। आता म्हणजे आपण बघितलं की हे सगळी पाप। कुछ लोग ये भी है कि हम कुछ लोगों को ज़्यादा प्राधान्य, ज़्यादा महत्व देते हैं। आणि हे पक्षपात करणं आहे, हे पण एक पाप आहे की आपण काही लोकांना जास्त म्हणजे जास्त जवळतो, जास्त प्रेम करतो, काही लोकांना प्रभु ऑलरेडी मेरे को लेस देते हैं ताकि मेरे को एक दिन, मतलब प्रभु मुझे 2 दिन एक दिन का दिया। प्रभूने मला एक दिवसाचे पाप दाखवले। कधी मी संध्याकाळी कुठं गेली तर मला तुझ्यावर बसायला नाही भेटणार, म्हणून तू मला लिस्ट दे, म्हणजे मी एक दिवसात एक लिस्ट शिकवेल आणि त्याची तयारी फक्त करेल, फक्त तुम्हाला लिस्ट दे। तर मग बैठे बैठे प्रभू म्हणजे असं असं हे पाप बघ, याच्यात असं असं हे चूक आहे, हे चूक आहे, म्हणून लिहिलं बघा, म्हणून अक्षर लय घाणे बघा, लय घाणे अक्षर सांगितल्यानंतर क्या यहाँ प्रभु ने ऐसे कुछ गलती, अभी और भी पूछना है क्योंकि 40 डेज ना 21 ही दिन का हुआ है, तो बाकी के और दिन के निकालने नहीं मुझे। आणि हे पाप फक्त 21 दिवसाचे झालेले आहेत, अजून जे दिवस बाकी आहेत त्याचे पण पाप काढायचे बाकी आहेत, है ना। उसमें का एक दिन तो पाप देखा नहीं था हम लोग ने, आणि एक दिवशी आपण पाप बघितलेलं होतं। डायरेक्ट हमने प्रार्थना की है ना, आपण डायरेक्ट प्रार्थना केली और ये पाप हमने प्रभु कन्फेशन नहीं किया, एक दिन निकल ही गए, चलो मेरा एक बचा हो गया, एकदम लेकिन बाकी के तो निकालने पड़ेंगे, तो एटलीस्ट इतने तो निकाले आश्वासन है। इसलिए रोज शाम को बाइबल लेके बैठणे का, प्रभू को पूछ लेके काय प्रभू याच्यावर काय कोणतं वचन घेऊ, याच्यावर काय शिकू, कोणता अध्याय शिकू, कुठं भेटेली वचन पूछने का। तो इसलिए ये सारे हैं, ये से इस पापों को गुप्त पाप कहा गया है। आणि या सर्व पापांना गुप्त पाप म्हटलेलं आहे, दिखाई नहीं देता है, आणि ते दिसत नाही, ये जो अंदर है और धीरे धीरे हमको खोखला कर रहा है, तकलीफ दे रहा है, आणि ते आतमध्ये आहे आणि हळूहळू आपल्याला त्रास देत आणि आपल्याला पोकळ करतंय, हमें बिगाड़ रहा है, आपले स्वभाव बिघडतंय। इसके लिए सबसे बेस्ट वचन प्रभु ने मुझे जो दिया वो है गीत रत्न, यानी सॉन्ग ऑफ सोलोमन, श्रेष्ठ गीत का। आणि याच्यासाठी सगळ्यात चांगलं उत्तम वचन प्रभूने मला देते म्हणजे गीत रत्न मधलं अध्याय 2 आणि गीत रत्न अध्याय 2 उसका 15 आणि त्याचं वचन
लोमड़ियों को क्या कर ले, पकड़ ले। उन छोटी लोमड़ियों को जो हाँ, नाक की बालियों उन को छोटी छोटी लोमड़ियों को, लोमड़ी 2 का 15, 2 का 15, गीत रत्ना 2:15। तो क्या छोटी छोटी लोमड़ियों को जो क्या कर रहे हैं, नाक की बालियों को दाग की बाली ने परमेश्वर का राज्य में, क्योंकि हमारी दाखलता में फूल लगे। हाँ, बिगाड़ रहे हैं वो फूलों को ये है हमारे अंदर, जो हमारे अंदर मसीहतपन आ रहा है ना, मसीह में बढ़ कर चलकर मसीहत में ये कर उसको, ये छोटी छोटी ये जो आदतें हैं ना, ये खराब कर। अभी हमारा ऐसा जो डॉक्टर बोलना, द्राक्षीच्या मळ्याचे नासधूस करणाऱ्या त्या खोकडांना म्हणजे त्या लहान पोल्यांना आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुललेले आहेत. तर म्हणून आपले ज्या छोटे छोटे सवयी आहेत ज्या आपल्या ख्रिस्ती स्वभावाला नाश करतात, जे आपण परमेश्वराच्या राज्यात वाढतोय, है ना, तो हमारी छोटी चर्चे से आज हमने देखा कि ऐसे शब्द, कठोर शब्द, जसे आज आपण बघितले की आपलं बोलणं असं की याच्यामध्ये कठोर शब्द येतात, बराबर से न बोलना, आणि बरोबर न बोलणं इंसल्ट करना, आणि समाजाचा अपमान अपमान करणं, चलाने वाली बातें, इससे हम बिगड़ जाते हैं। सामने वाले का तो रिश्ता बिगड़ेगा, लेकिन हम भी तो बिगड़ रहे हैं ना। आणि समोरच्यासोबत नातं तर बिघडलं, पण आपण स्वतः पण बिघडतो, हम हमारे तो मसीहत पर नहीं आएगा ना। आणि आपल्यामध्ये ख्रिस्तीपणा नाही येणार. और न्याय के दिन में क्या होगा, आणि न्यायाच्या दिवशी काय होईल, इसका लेखा देना पड़ेगा। त्याचा हिशोब द्यावा लागेल. मुझे भी प्रभु पूछेगा, तो ऐसे क्यों शब्द निकाले, आणि मला पण ते विचारतो असे शब्द का काढले. प्रभु चुकून निकाले, आणि प्रभू गलती से हो गया, गुस्से से निकली, राग होता, मला माफ कर, मुझे क्षमा कर. त्याविषयी तर माफी मागितलेली बरी ना, तिथं तर माफी मागायला और वहाँ पे तो कोई माफी नहीं, इससे बेटर ये भी हम माफी मांगे और सुधारे अपने आप को. पकड़ लो। आणि मग याला पकडा, तो पकड़ायला, पकड़, लोमड़ी हाथ में आती है, आणि कोल्हा हातामध्ये येतो का, फिर कैसे पकड़ना जाता है लोमड़ी को, आणि कोल्ह्याला कसं पकडतात, हाँ, जाल डालो। दूसरा, उसके ऊपर जाळ डालते, पहला बराबर है, जाल डाल के, और दूसरा है वो रस्सी है ना, ऐसे 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 करके उसके निशाने पर डाल के फिर खींचते हैं, है ना। तो वैसे ही हम भी क्या करना है, हम भी इसी रीति से इन जो छोटी छोटी बातों को पकड़ लेना है जो हमसे पाप कराना है, आणि अशाच पद्धतीने आपण पण या छोट्या छोट्या गोष्टींना पकडायचं जे आपल्याकडून पाप करून घेतात, और हम उनसे बाहर निकाल देना। आणि त्यांना बाहेर हाकलून द्यायचे. हालेलुया, तो करने के लिए तैयार है, ते करायला तयार आहात, आओ हम प्रभु से माफी मांगते ते आपण प्रभूकडे क्षमा मागू. हमारे बोली के लिए, हमारे शब्द के लिए, हमारे मुंह के लिए, हमारे निकलने वाले हर एक अपमानजनक शब्द के लिए, नेगेटिव कन्वेशन के लिए, हर एक गलत शब्द के लिए, गाली के लिए, गलौज के लिए, सबके लिए माफी मांगते। आणि आपल्या तोंडातून निघा. यशायाह ने कहा, हाय हाय, मैं अशुद्ध मनुष्य के बीच में रहने वाला व्यक्ति हूँ, लेकिन तूने अग्नि जलता हुआ कोयला प्रभु चिमटी से पकड़कर उसके फोटो को लगाया और उसके सारे पाप क्षमा किए, और प्रभु उसके मुंह में तूने वचन डाल दिया जो तूने कहा कि मैं किसे भेजूँ, तो यशायाह ने कहा मुझे भेज, और यशायाह तेरा वचन बताने वाला हुआ। आज हम भी प्रभु तेरे उपस्थिति में, तेरे वचन में, आज हमें भी मालूम पड़ा कि प्रभु हम भी अशुद्ध होकर वाले, हमसे बहुत कर दिया, माफ़ कर दे प्रभु, क्षमा कर। तेरे पवित्र आत्मा की आग से हमारे होठों को शुद्ध कर, पवित्र कर, और हमारे होठों में प्रभु वचन तूने डाला है। हम एक अच्छे प्रचारक, सुसमाचार सुनाने वाले, लोगों को उत्साहित करने वाले, महिमा करने वाले, लोगों की तारीफ करने वाले होने के लिए सहायता कर। आज से हम लोगों की गलतियां नहीं ढूंढे, परंतु उनकी भलाई ढूंढकर भलाई की तारीफ करें। ये मेरी बेनती है प्रभु, हम सबके अंदर से बुरा स्वभाव भूलने का ये आदत दूर कर देगा। पवित्र पिता, लोगों ने जो भलाई की उस बात को पकड़कर चलने के लिए सहायता करना। ये मेरी बेनती, मेरी प्रार्थना है प्रभु, अनुग्रह करना, सहायता करना, कृपा प्रदान करना, ये मेरी खास बेनती है प्रभु, दया करना। धन्यवाद देते हैं, आपने हमारी प्रार्थना सुनी, इससे मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, राजाओं के राजा प्रभु, धन्यवाद देते हैं। धन्यवाद, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते, और हम विश्वास करते हमारे होठ आज शुद्ध किए और हम संभल कर इस्तेमाल करेंगे और भली की बातें बोलेंगे, और सिर्फ वचन ही निकालेंगे, सुहावनी बातें निकालेंगे, अनुग्रह की बातें निकालेंगे। धन्यवाद यीशु के नाम से।